नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जर आपले 10वीपर्यंतचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असेल आणि जर यामुळेच 12वी विज्ञान शाखेतील फिजिक्स पार्ट फर्स्ट या विषय शिकत असताना या विषयातील अवघड किचकट संकल्पना समजून घेणे जर का आपणास त्रासदायक वाटत असेल तर मित्र हो, आता ही सर्व चिंता सोडा, कारण आम्ही आपल्या एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला फिजिक्स पार्ट फर्स्ट शिकवणार आहोत, चक्क मराठी भाषेतून. होय, आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही 12वी सायन्समधील फिजिक्स पार्ट फर्स्ट विषयातील सर्व अभ्यासक्रम अवघड व किचकट संकल्पना आपल्याला साध्या, सोप्या आणि सुलभ मराठी भाषेतून शिकवणार आहोत. तर मग विद्यार्थी मित्र हो, आजच फिजिक्स पार्ट फर्स्टची काळजी सोडा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रो, आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ हीट पंप्स अँड रेफ्रिजरेटर. आता इंट्रोडक्शन ऑफ हीट पंप्स अँड रेफ्रिजरेटर म्हणजे काय, तर आपण सर्वसाधारणपणे हीट पंपची जी संकल्पना आहे ती समजून घेणार आहोत. तसेच या हीट पंपची रचना, त्याची बांधणी आणि त्याची कार्यपद्धती ही देखील आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याची कन्सेप्ट म्हणजे संकल्पना काय आहे हीट पंपची ही समजावून घेऊया. कन्सेप्ट ऑफ हीट पंप. Heat pump is a device whose working principle is similar to a refrigerator. म्हणजे हीट पंप हे एक असे उपकरण आहे की ज्याची कार्यपद्धती ही रेफ्रिजरेटर सारखीच आहे. हीट पंप इज अ हीट इंजिन दॅट वर्क इन अ बॅकवर्ड डिरेक्शन कन्व्हर्टिंग मेकॅनिकल वर्क इनटू हीट. मित्रो, आपल्याला माहीतच आहे की आपण काही वेळापूर्वी शिकलो की हीट इंजिनमध्ये नेमके काय घडते, तर हीट इंजिनने ॲब्सॉर्ब केलेली जी हीट असते त्या हीटला हीट इंजिन मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करते. हीट इंजिन काय करते, तर हीट इंजिन ॲब्सॉर्ब्ड हीटला मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करते. या उलटच हीट पंपची कार्यपद्धती असते. हीट पंपच्या कार्यपद्धतीमध्ये नेमके काय घडते, तर हीट पंप हे मेकॅनिकल वर्कचे उष्णतेमध्ये रूपांतरण करते. हीट पंप काय करते, तर मेकॅनिकल वर्कचे उष्णतेमध्ये रूपांतरण करते. हीट पंप इज अ हीट इंजिन दॅट वर्क इन अ backward direction converting mechanical work into heat. It is used in heating a building or a similar larger structure by cooling the air outside it. हीट पंपचा उपयोग हा नेमका कशासाठी करण्यात येतो, तर हीट पंपचा उपयोग हा मोठ्या इमारती थंड करण्यासाठी करण्यात येतो. मोठ्या इमारती या थंड करण्यासाठी करण्यात येतो. इट इज यूज्ड टू हीट अ बिल्डिंग ऑर अ सिमिलर लार्जर स्ट्रक्चर बाय कूलिंग द एअर आउटसाइड इट. तर हीट पंपचा वापर हा मोठ्या इमारतींना गरम करण्यासाठी करण्यात येतो. माफ करा मित्र, मगाशी मी चुकीचे बोललो. It is used to heat a building or a similar larger structure by cooling the air outside it. मोठमोठ्या इमारतींना थंड करण्यासाठी हीट पंपचा वापर करण्यात येतो. हीट पंपचा वापर हा मोठमोठ्या इमारतींना गरम करण्यासाठी कशा प्रकारे केला जातो, तर बाय कूलिंग द एअर आउटसाइड इट. म्हणजे जर एखाद्या मोठ्या इमारतीच्या बाहेरील हवा जर आपण थंड करू शकलो तर आतमधील हवा ही गरम होते.
A heat pump works like a refrigeration system operating inside out. म्हणजे हीट पंप रेफ्रिजरेशन प्रमाणेच कार्य करते. In this case, the evaporator coils. In this case, the evaporator coils are outside of the building and the absorb heat from the cold air from outside. मित्रहो, या हीट पंपच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा रचनेमध्ये इव्हॅपोरेटर कॉइल्स ह्या ज्या असतात, ह्या इव्हॅपोरेटर कॉइल्स ह्या बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूस असतात. तसेच उष्णता ही अँड ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम द कोल्ड एअर फ्रॉम आउटसाइड, आणि उष्णता ही बाहेरील थंड हवेमधून शोषण्यात येते. द कंडेन्सर कॉइल्स आर इनसाइड द बिल्डिंग. कंडेन्सर कॉइल्स ज्या असतात त्या बिल्डिंगच्या आतमध्ये असतात. द कंडेन्सर कॉइल्स आर इनसाइड द बिल्डिंग. दे रिलीज द ॲब्सॉर्ब्ड हीट टू द एअर इनसाइड अँड दस वॉर्मिंग द बिल्डिंग. ज्या कंडेन्सर कॉइल्स आहेत त्या कंडेन्सर कॉइल्स ह्या बिल्डिंगच्या आतील बाजूस असतात आणि त्या कंडेन्सर कॉइल्स ह्या दे रिलीज द ॲब्सॉर्ब्ड हीट, शोषलेली उष्णता ही बिल्डिंगच्या आतमध्ये सोडतात व अशामुळेच ती बिल्डिंग ही हीट केली जाते. अशा प्रकारे मित्रहो, आपण हीट पंपची संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण त्याचे नेमके कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आणि वर्किंग म्हणजे रचना आणि कार्यपद्धती कशा प्रकारे आहे हे डायग्रॅमच्या सहाय्याने समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला हीट पंप पूर्णपणे समजेल. वरील आकृतीमध्ये कन्स्ट्रक्शनल डिटेल्स अँड वर्किंग ऑफ अ हीट पंप स्पष्ट करून दाखवलेले आहे. हीट पंपच्या कन्स्ट्रक्शनल डिटेल्समध्ये सर्वसाधारणपणे कुठले पार्ट्स आहेत आपण पाहूया. इव्हॅपोरेटर आहे, इव्हॅपोरेटर नंतर आहे एक्सपान्शन व्हॉल्व, कंडेन्सर आहे आणि कॉम्प्रेसर आहे. या चार प्रमुख महत्त्वाच्या पार्ट्स किंवा भागांच्या सहाय्याने हीट पंपची कार्यपद्धती चालते. हीट पंपची कार्यपद्धती कशी चालते हे आपण स्टेप बाय स्टेप पॉईंट वाईज समजून घेऊया. सर्वप्रथम मी पहिला मुद्दा किंवा पहिला पॉईंट वाचत आहे. आउटसाइड एअर इज ब्लोन अक्रॉस द इव्हॅपोरेटर. याचा अर्थ काय, तर बाहेरील जी हवा आहे, बाहेरील हवा ही सर्वप्रथम इव्हॅपोरेटरमधून सर्क्युलेट केली जाते किंवा इव्हॅपोरेटरमधून फिरविली जाते. आउटसाइड एअर इज ब्लोन अक्रॉस द इव्हॅपोरेटर वेअर द हीट एनर्जी ऑफ धिस एअर इज ॲब्सॉर्ब्ड बाय अ रेफ्रिजरंट. ज्यावेळेस बाहेरील हवा ही इव्हॅपोरेटरमधून खेळवली जाते त्यावेळेस या इव्हॅपोरेटरमध्ये असणारा रेफ्रिजरंट हा त्या बाहेरील हवेची उष्णता शोषून घेतो. वेअर द हीट एनर्जी ऑफ धिस एअर इज ॲब्सॉर्ब्ड बाय द रेफ्रिजरंट. म्हणजे इव्हॅपोरेटरमध्ये जो रेफ्रिजरंट आहे तो रेफ्रिजरंट बाहेरून येणाऱ्या किंवा बाहेरील खेळवल्या जाणाऱ्या हवेची उष्णता शोषून घेतो. यामुळे काय घडते, ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी द टेम्परेचर ऑफ द रेफ्रिजरंट इन्क्रीजेस. रेफ्रिजरंटचे तापमान वाढते अँड इट विल स्टार्ट टू इव्हॅपोरेट फ्रॉम लिक्विड फेज टू गॅस. यामुळे काय होते तर जो रेफ्रिजरंट आहे तो रेफ्रिजरंट तापू लागतो आणि त्याचे इव्हॅपोरेशन सुरू होते. इव्हॅपोरेशन सुरू झाल्यामुळे त्याचे रूपांतर हे वाफेमध्ये होते आणि इथून पुढे ज्या काही कॉम्प्रेसरकडे जात आहेत त्या गरम रेफ्रिजरंटच्या वाफा आहेत. लक्षात ठेवा, इव्हॅपोरेटरपासून कॉम्प्रेसरकडे काय जाणार आहे तर इव्हॅपोरेटरपासून कॉम्प्रेसरकडे जाणार आहे रेफ्रिजरंटच्या वाफा, गरम वाफा, रेफ्रिजरंटच्या गरम वाफा.
पुढे काय घडते, द गॅसेस रेफ्रिजरंट नाऊ पासेस अँड गेट्स कंडेन्स्ड बॅक इन द लिक्विड फॉर्म इन द कंडेन्सर लिव्हिंग इट्स हीट एनर्जी. बघा, इव्हॅपोरेटरकडून कॉम्प्रेसरकडे काय जाणार आहे, तर इव्हॅपोरेटरकडून कॉम्प्रेसरकडे रेफ्रिजरंटच्या गरम वाफा जाणार आहेत. रेफ्रिजरंटच्या गरम वाफा का जाणार आहेत, तर जो रेफ्रिजरंट इव्हॅपोरेटरमध्ये आहे तो इव्हॅपोरेटरमधून पास होणाऱ्या बाहेरील हवेची उष्णता शोषून घेतो व यामुळे त्याचे रूपांतर हे वाफांमध्ये होते व रेफ्रिजरंटच्या गरम वाफा ह्या पुढे कॉम्प्रेसरकडे पास होतात. कॉम्प्रेसरकडे पास झाल्यानंतर या गरम वाफांना कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस केले जाते आणि यामुळे या गरम वाफांचे प्रेशर हे वाढते. आता कॉम्प्रेसरकडून कंडेन्सरकडे जाणाऱ्या हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर रेफ्रिजरंटच्या वाफा पुढे कंडेन्सरमध्ये कंडेन्स केल्या जातात. द गॅसेस रेफ्रिजरंट नाऊ passes and get condensed back in the liquid form in the condenser leaving its heat energy. कॉम्प्रेसरकडून उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या ज्या रेफ्रिजरंटच्या वाफा येत आहेत त्या रेफ्रिजरंटच्या वाफा ह्या कंडेन्सरमध्ये पुन्हा थंड केल्या जातात, त्यांचे द्रवीभवन होते आणि मग लिक्विड फॉर्ममध्ये झालेला हा रेफ्रिजरंट पुढे एक्सपान्शन व्हॅल्वकडे पाठविण्यात येतो. पण ज्या वेळेस हाय टेम्परेचर हाय प्रेशर रेफ्रिजरंट गॅसेस रेफ्रिजरंट हा कंडेन्सरमधून पास होत असतो त्यावेळेस तो आपली उष्णता हा कंडेन्सर पाईपलाईन्समधील पाण्याला देतो आणि कंडेन्सर पाईपलाईन्समधील पाणी हे तापले जाते. इथे ज्यावेळेस वेपर रेफ्रिजरंटचे कंडेन्सेशन होते म्हणजे द्रव्यामध्ये रूपांतर होते त्यावेळेस ती उष्णता ही कंडेन्सर पाईपलाईन्समधील पाण्याला दिली जाते. त्यामुळे कंडेन्सर पाईपलाईन्समधील पाणी हे तापते व गरम पाणी हे इमारतीमधून सर्क्युलेट होते आणि अशा प्रकारे ती इमारत गरम होते. कारण ती इमारत का गरम होते तर कंडेन्सर लाईन्स किंवा कंडेन्सर पाईपलाईन्समधून जे गरम पाणी वाहत आहे ते गरम पाणी कॉम्प्रेसरकडून येणाऱ्या हाय टेम्परेचर हाय प्रेशर वेपर रेफ्रिजरंटची म्हणजे त्या वाफेची उष्णता शोषून घेते, त्या रेफ्रिजरंटला पुन्हा द्रव्य रूपामध्ये कन्वर्ट करते आणि ते द्रव्य रूपातील रेफ्रिजरंट हे पुढे एक्सपान्शन व्हॅल्वकडे पाठवले जाते. शोषून घेतलेल्या उष्णतेमुळे कंडेन्सर पाईपलाईन्समधील पाणी गरम होते व हे पाणी बिल्डिंगमधून सर्क्युलेट केले जाते. दिस रिलीज्ड हीट एनर्जी बाय रेफ्रिजरंट इज नाऊ सर्क्युलेटेड इन होम्स फॉर हीटिंग पर्पज. अशा प्रकारे त्या इमारती ह्या गरम केल्या जातात. मित्र पुन्हा एकदा समजावून सांगत आहे मी. कॉम्प्रेस्ड हाय प्रेशर हाय टेम्परेचर रेफ्रिजरंट स्टीम म्हणजे उच्च दाबाची रेफ्रिजरंटची वाफ ही गरम वाफ जेव्हा कंडेन्सरमधून सर्क्युलेट होते तेव्हा ती रेफ्रिजरंटची गरम वाफ ही कंडेन्स होते आणि आपली उष्णता कंडेन्सरमधील थंड पाण्याला देते. आता हे गरम पाणी जेव्हा इमारतीमधून सर्क्युलेट होते तेव्हा ते इमारतीचे तापमान वाढविण्यास मदत करते. अशा प्रकारे मित्र हो या डायग्रॅमच्या सहाय्याने आपण कन्स्ट्रक्शनल डिटेल्स अँड वर्किंग ऑफ हीट पंप हे समजावून घेतलेले आहे. पुढे मित्र हो आपण पुढील आर्टिकल समजावून घेण्यासाठी पान पलटूया.
आपण आत्ता शिकणार आहोत रेफ्रिजरेशन. आता रेफ्रिजरेशन म्हणजे नेमके काय, तर यासाठी आपण रेफ्रिजरेशनची डेफिनेशन म्हणजे व्याख्या सर्वप्रथम वाचून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. रेफ्रिजरेशन इज द प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेसिफिक स्पेस or a specific substance of a system and or maintaining its temperature below its ambient temperature. Thus refrigeration is an artificial cooling. रेफ्रिजरेशन हे एक कृत्रिम कूलिंग आहे. रेफ्रिजरेशन इज a process of cooling a specific space or a specific substance of a system. म्हणजे काय मित्र हो, तर रेफ्रिजरेशन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये एखादा ठराविक स्पेस म्हणजे एखादी ठराविक जागा किंवा सिस्टीममधील एखादा ठराविक सबस्टन्स किंवा वस्तू ही थंड केली जाते किंवा तिचे टेम्परेचर हे सभोवतालच्या टेम्परेचरपेक्षा कमी मेंटेन केले जाते. म्हणूनच रेफ्रिजरेशन ही एक कृत्रिम थंड करण्याची पद्धत आहे. इन अदर वर्ड्स, रेफ्रिजरेशन मीन्स अ कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन ऑफ अ हीट फ्रॉम अ स्पेसिफिक स्पेस ऑर अ स्पेसिफिक सबस्टन्स ऑफ अ सिस्टीम टू कीप ऑर मेंटेन इट्स टेम्परेचर बिलो द टेम्परेचर ऑफ इट्स सराउंडिंग. मित्र, पुन्हा एकदा मराठीमध्ये समजून घेऊया रेफ्रिजरेशन म्हणजे नेमके काय. तर रेफ्रिजरेशन म्हणजे एखादी ठराविक स्पेस किंवा ठराविक सिस्टीम ही कृत्रिम कूलिंगद्वारे थंड करणे. एखादा ठराविक स्पेस किंवा ठराविक सिस्टीम ही कृत्रिम कूलिंगद्वारे थंड करणे. ठराविक स्पेस किंवा ठराविक सिस्टीममधून सलगपणे उष्णता बाहेर काढून टाकणे. ठराविक स्पेस किंवा ठराविक सिस्टीममधून सलगप्रमाणे उष्णता बाहेर काढून टाकणे जेणेकरून तेथील तापमान हे सभोवतालच्या तापमानापेक्षा कमी होईल. म्हणजेच रेफ्रिजरेशन होय. पुढे आपण रेफ्रिजरेटर म्हणजे काय समजून घेऊया. अ रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस म्हणजे हे एक उपकरण आहे in which work is done on a working substance or a refrigerant. म्हणजे ज्या उपकरणामध्ये रेफ्रिजरंटवरती कार्य केले जाते टू कलेक्ट हीट एनर्जी फ्रॉम अ फ्रीजिंग कंपार्टमेंट. अशा पद्धतीने रेफ्रिजरंटवरती कार्य केले जाते की जेणेकरून फ्रीजिंग कंपार्टमेंटमधील उष्णता ही एकत्रित करण्यात येईल किंवा कलेक्ट करण्यात येईल and further release it to an environment thereby cooling the freezing compartment. याचा अर्थ असा की रेफ्रिजरेटर हे एक असे उपकरण आहे की ज्याच्यामध्ये वर्किंग सबस्टन्स म्हणजेच रेफ्रिजरेटवरती कार्य करण्यात येते की जेणेकरून फ्रीजिंग कंपार्टमेंटमधील उष्णता ही एकत्रित करण्यात येईल आणि ती एकत्रित करण्यात आलेली उष्णता पुढे वातावरणामध्ये सोडण्यात येईल जेणेकरून तो फ्रीजिंग कंपार्टमेंट हा थंड होईल. अ रेफ्रिजरेटर एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम अ फ्रीजिंग कंपार्टमेंट म्हणजे रेफ्रिजरेटर हा फ्रीजिंग कंपार्टमेंटमधून उष्णता शोषून घेतो अँड डिलिव्हर इट टू द एन्व्हायरमेंट आणि वातावरणामध्ये सोडतो. दस फर्दर कूलिंग द कोल्ड रिजन म्हणजेच यामुळे फ्रीजिंग कंपार्टमेंट हा थंड होतो. फ्रीजिंग कंपार्टमेंटमधील उष्णता शोषून घेणे आणि पुढे ती वातावरणामध्ये सोडणे जेणेकरून फ्रीजिंग कंपार्टमेंट हा थंड होईल. अशा पद्धतीची कार्यपद्धती ही रेफ्रिजरेटरची असते. दॅट्स द रिझन वाय इफ वी कीप अवर हँड्स बिहाइंड अ वर्किंग रेफ्रिजरेटर वी कॅन फील द वॉर्म एअर. आणि म्हणूनच जर आपण चालू असलेल्या रेफ्रिजरेटरच्या पाठीमागे जर हात धरला तर आपल्याला हवा ही गरम लागते. याचा अर्थ असा की रेफ्रिजरेटरमधील फ्रीजिंग कंपार्टमेंटची उष्णता काढून ही बाहेर सोडण्यात आलेली आहे.
बट द इंटेरियर ऑफ द रेफ्रिजरेटर इज कोल्ड. आणि याचाच अर्थ की यामुळे रेफ्रिजरेटरच्या आतमधील जो भाग आहे तो थंड असतो किंवा तो भाग हा थंड राहतो. मित्रहो, आपण आत्ताच रेफ्रिजरेशन सिस्टीम म्हणजे काय, रेफ्रिजरेशन प्रोसेस म्हणजे काय आणि रेफ्रिजरेटर म्हणजे काय हे नेमके समजून घेतलेले आहे. आता आपण थोडेसे मराठीमध्ये वाचन करूया जेणेकरून आपल्याला याचा अर्थ स्पष्टपणे सुलभपणे समजून जाईल. तर मित्रहो, रेफ्रिजरेशन म्हणजे काय, तर रेफ्रिजरेशन म्हणजे समजून घेऊया ठराविक सिस्टीम ही कृत्रिम कूलिंगद्वारे थंड करणे. ठराविक सिस्टीम ही कृत्रिम कूलिंगद्वारे थंड करणे. ठराविक सिस्टीममधून सलगप्रमाणे उष्णता बाहेर काढून टाकणे जेणेकरून तेथील तापमान हे सभोवतालच्या तापमानापेक्षा कमी होईल, म्हणजेच रेफ्रिजरेशन होय. मित्रो, रेफ्रिजरेटर म्हणजे काय पाहूया. तर रेफ्रिजरेटर म्हणजे हे एक असे उपकरण किंवा यंत्र की ज्यामध्ये वर्किंग सबस्टन्स वरती कार्य केले जाते व फ्रीजिंग कंपार्टमेंटमधून हीट एनर्जी बाहेर काढून तेथील तापमान हे थंड करण्यात येते. रेफ्रिजरेटर म्हणजे काय, तर हे एक असे उपकरण आहे की किंवा हे एक असे यंत्र आहे की ज्यामध्ये वर्किंग सबस्टन्स वरती कार्य केले जाते व फ्रीजिंग कंपार्टमेंटमधून हीट एनर्जी बाहेर काढून तेथील तापमान हे थंड करण्यात येते. मित्रो, अशा प्रकारे आपण रेफ्रिजरेशन आणि रेफ्रिजरेटर म्हणजे काय हे देखील शिकलेलोच आहोत. तसेच कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ हीट पंप देखील शिकलेलो आहोत. मित्र हो, मराठी भाषेमध्ये साध्या सुलभ मराठी भाषेमध्ये 12वी सायन्समधील फिजिक्स पार्ट फर्स्ट आपण शिकत आहोत. यासाठी एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सने डेव्हलप केलेले नोट्स आपण त्या नोट्सचा आधार घेऊन त्या नोट्सच्या आधारे आपण फिजिक्स शिकत आहोत. मित्रो, जर तुम्हाला हे नोट्स हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केल्यास तुम्ही या चॅप्टरचे सर्वच्या सर्व नोट्स हे PDF स्वरूपामध्ये तुमच्या ईमेल ID वरती डाउनलोड करू शकता. ते देखील अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये, म्हणजे फक्त 20 ते 22 रुपयांमध्ये तुम्हाला या संपूर्ण चॅप्टरचे एज्यू एक्सेल पब्लिकेशनने डेव्हलप केलेले नोट्स उपलब्ध होऊन जातील. तर मित्रो, डिस्क्रिप्शनमध्ये या संबंधित लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून पेमेंट गेटवेच्या स्वरूपाने पेमेंट करून तुम्ही आवश्यक असणारे डाउनलोड करू शकता अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया नवीन आर्टिकलसोबत.